रक्षाबंधनच्या पावन पर्वानिमित्त अमरावती जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून विशेष भेट मिळाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती जिल्ह्यासाठी तब्बल 25 नवीन एसटी बसेस उपलब्ध करून दिल्यात। या बसेसना मा जिजाऊ असं नावही देण्यात आलंय। बडनेरा बस डेपो येथे 5 नवीन बसेसच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आमदार रवी राणा यांच्या उपस्थितीत पार पडला। विशेष म्हणजे आमदार रवी राणा यांनी स्वतः नवीन एसटी बसचे स्टेअरिंग हातात घेत बस चालवत या बस सेवेचा शुभारंभ केलाय। ग्रामीण भागातील महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्य प्रवाशांना सुरक्षित आणि सुखकर प्रवासाची सुविधा मिळावी या उद्देशानं या नवीन बसेस सेवेत दाखल करण्यात आल्यात। यावेळी आमदार रवी राणा यांनी अमरावती जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले। तसंच उपस्थित महिलांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छाही दिल्यात। आज या ठिकाणी मा जिजाऊ या नावाने सर्वप्रथम मा जिजाऊला मी वंदन करतो। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळेजी, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या सगळ्यांच्या सहकार्याने अमरावती जिल्ह्यामध्ये 25 बसेस मा जिजाऊच्या नावाने या ठिकाणी मिळालेला आहे। मा जिजाऊच्या नावाने हा प्रवास खऱ्या अर्थानं संपूर्ण आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सुरू झालेला आहे। आणि आज रक्षाबंधनच्या शुभ अवसरावर रक्षाबंधनच्या निमित्त आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या माध्यमातून आणि बडनेरा मतदारसंघाचा एक लोकप्रतिनिधी म्हणून, या जिल्ह्याचा सेवक म्हणून, सगळ्या बहिणींचा भाऊ म्हणून सगळ्या बहिणींना एक राखीनिमित्त भेट की मा जिजाऊच्या नावाने या बसेस बडनेरा डेपोवरनं आपण सुरू करताय। आणि बडनेरा डेपोवरनं या बसेसचं उद्घाटन अमरावतीचे DC आहे, अनेक आपले परिवहन विभागाचे अधिकारी आहे, स्वतः प्रताप सरनाईक यांनीसुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहे। अमरावतीचे पालकमंत्री बावनकुळे साहेबांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहे। आणि या बसेस रक्षाबंधनच्या निमित्त या आपण सगळ्या बहिणींना समर्पित करतो। सगळ्या बहिणींना समर्पित करून या बहिणींचा प्रवास नेहमी सुखाचा झाला पाहिजे। प्रत्येक बहिणीच्या पाठीशी भाऊ खंबीरपणे उभा राहिला पाहिजे आणि महिलांची सुरक्षा हे सगळ्यांनी प्रत्येकाने आपलं कर्तव्य म्हणून हे पार पाडलं पाहिजे। म्हणून या रक्षाबंधन निमित्त मा जिजाऊंच्या आशीर्वादाने या बसेसचं लोकार्पण या ठिकाणी केलेलं आहे। या बसेस वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आजपासून या संपूर्ण बडनेरा स्टेशनवरून, बडनेरा बस डेपोवरून सुरू झालेले आहे। आणि सगळ्यांच्या साक्षीने महिलांच्याच उपस्थितीत, महिलांच्या हाताने याचं उद्घाटनसुद्धा झालं आहे हे मी जाहीर करतो। पुन्हा महाराष्ट्र सरकारचे मनापासून अभिनंदन करील की अमरावती जिल्ह्यामध्ये 25 बसेस देऊन आमच्या सगळ्या बहिणींचा प्रवास, आमच्या बुजुर्गांचा, युवकांचा, शेतकऱ्यांचा, आदिवासींचा सगळ्यांचा प्रवास सुखाचा करून दिला। आणि पुन्हा आम्हाला या ठिकाणी 80 ते 90 बसेसची गरज आहे। याच्यासाठी सुद्धा मी पाठपुरावा करणार आहे। आणि या जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये 80 ते 90 बसेस मा जिजाऊच्या नावाने धावतील आणि सगळ्यांसाठी एक चांगली व्यवस्था इथे निर्माण करू एवढंच सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी अनेक महिला गावागावातून प्रवास करतात। अशा वेळी ग्रामीण भागातील महिलांना वेळेवर आणि सुरक्षित वाहतूक उपलब्ध व्हावी यासाठी या नवीन बसेस महत्त्वपूर्ण ठरणार आहेत। मा जिजाऊ नावानं दाखल झालेल्या या बसेसमुळे जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार असून विशेषतः ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे। या उपक्रमासाठी आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचेही विशेष आभार मानले। यावेळी एसटीचे DC सचिन क्षीरसागर, उपमहापौर सचिन भेंडे, गटनेते नाना आमले, नगरसेवक अजय जयस्वाल, किशोर जाधव, नगरसेविका रश्मी डोंगरे, गौरी मेघवाणी, मीरा कांबळे तसंच बडनेरा डेपो व्यवस्थापक पवन देशमुख यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। AB न्यूज मराठीसाठी शफिक शेख, अमरावती।